तर ट्रक चालकांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। दरम्यान महामार्गावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आलंय। सध्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दोन्ही लेनवरची वाहतूक सुरळीत सुरू आहे। महामार्गावरून आढावा आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र पाटील यांच्याशी बातचीत केली आहे प्रभाकर कुडाळकर यांनी। आपल्या सोबत बोलण्यासाठी पोलीस सहाय्यक आयुक्त पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र पाटील सर आहेत। सर काय सांगाल, कसा बंदोबस्त आहे आणि कालच्या घटनेनंतर किती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत? हायवेवर योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। कालच्या काही गोष्टी गैरसमजांमुळे झालेल्या आहेत। नागरिकांनी कुठल्याही अशा गैरसमजांवर विश्वास ठेवू नये। मुंबई अहमदाबाद हायवेची वाहतूक नियमितपणे व्यवस्थित सुरळीत राहणार आहे। सर्व पेट्रोल पंपावर सर्व पेट्रोलियम साधने उपलब्ध होणार आहेत आणि सर्व जनजीवन व्यवस्थित राहणार आहे। ज्यापैकी काही लोकांचे ग्रीव्हन्सेस आहेत, लोकांना असं आव्हान आहे की ते प्रशासकीय पद्धतीने त्याची दखल प्रशासन नक्कीच घेणार आहे आणि सर्व गोष्टी हे नागरिकांसाठी असतात। सर्व आम्ही प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी आहोत, म्हणून नागरिकांचे काही अडचणी असतील त्या प्रशासकीय स्तरावर दखल घेऊ त्याची निश्चित सोडवणूक होणार आहे। काल या ठिकाणी काहीतरी हिंसक वळण लागलेलं, तर त्याच्यावर किती गुन्हे दाखल करण्यात आले, कसं काय कंट्रोल आहे? त्याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती चालू आहे। नक्कीच पोलीस आता पूर्णपणे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अलर्टनेसमध्ये आहेत। तर जे जीवनावश्यक सेवेची वाहतूक आहे ती सुरळीतपणे सुरू राहावी यासाठी ते आता कसोशीने प्रयत्न करणार आहेत। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।